रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी तुम्हाला ठाण्याच्या नाकावर फ्लॅट दाखवतोय। ठाण्याचं नाक म्हणजेच तलावपाळी आणि तलावपाळीला सुंदर असा व्ह्यू असणारा, तलावपाळीचाच व्ह्यू असणारा, महाराजांचा फोटो आपल्या घरामधनं दिसणारा, सकाळचं बघणारा, मंदिराचा व्ह्यू सकाळी दिसणारा। म्हणजे तुम्ही जर हा व्ह्यू बघितला तुमच्या ह्या घरातल्या बाल्कनीमधनं तर तुम्ही बघू शकता सुंदर असे तलावपाळीचा पूर्णपणे व्ह्यू, गडकरी रंगायतन म्हणा किंवा असा ग्रीन असा पॅच तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। अशा पद्धतीचा हा ठाणा स्टेशनलाच लागून असणारा सरोवर नावाची बिल्डिंग आहे। त्याचमध्ये 3 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर अप्रतिम मोठा फ्लॅट असणार आहे। अप्रतिम म्हणण्यापेक्षा बेडरूमची साईज, हॉलची साईज, बाथरूमची साईज, बाल्कनी, ह्या त्या सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत। कारण की याच्या पाठीमागे एक कारण आहे, ही हाय राईज बिल्डिंग नाही, खूप छोटी बिल्डिंग आहे। ग्राउंड प्लस 7 माळ्याचीच बिल्डिंग असल्या कारणानं हा आपला तसा बघितलं हायर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे, म्हणजे 7 माळ्यामध्ये हायरला आहे। आणि विशेष परत याच्यामध्ये एक गोष्ट आहे की नवा कोरा आणि अनटच असणारा फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट, ह्या फ्लोअरवरती एकच फ्लॅट आहे, म्हणजे तुम्हाला दुसरा कोणताच व्यक्ती ह्या फ्लोअरवरती नाही। एकच 3 BHK आणि ती लिफ्ट डायरेक्ट त्या 3 BHKला। परत तुम्ही जर ह्या साईडला आला तर तुम्ही बघू शकता इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नवी कोरी लिफ्ट तुम्हाला वापरायला मिळेल। लिफ्टमध्ये बाहेर पडल्यानंतर हे तुमचं एकट्याचं घर आहे, जिथे तुम्ही आतमध्ये जाताना वेस्ट आहे, बाहेर येताना ईस्ट आहे, बाहेर जाताना ईस्ट, आतमध्ये जाताना वेस्ट, अशा पद्धतीचा फ्लॅट आहे। आतमध्ये आलो तुम्ही इथे शूरॅक वगैरे जरी बनवायचं म्हणलं तर बनवू शकता, किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा। पण जर तर एंट्री होते, एंट्रीनंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा मोठा जबरदस्त हॉल तुम्हाला मिळतो। जर तुम्ही तिकडे बघितलं तर तिथून इथपर्यंत जर बघितलं तर प्रशस्त आणि चांगला एक हॉल आहे। जो हॉल तुम्ही बघितलं तर खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो। आणि हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला आला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीची इकडनं हवा पण जाणवते, लाईट पण जाणवते घरामध्ये। आणि मग पण तुमच्या हॉलमधनं जरी तुम्ही बघितलं तर हा बघा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पूल तुम्हाला तुमच्या घरामधनं हे नाव दिसतं, भारतरत्न हा तुमचा। कारण इकडून ठाणा स्टेशनला जाते। इकडून जर तुमच्या घरातनं बघितलं तर तुम्हाला मामलेदार मिसळ ऑलरेडी हाकेच्या अंतरावरती आहे, ठाणा स्टेशन हाकेच्या अंतरावरती आहे। आणि तलावपाळी मात्र तुम्हाला एकदम एन्जॉय करता येते, कारण तुमचा फ्लॅटचा व्ह्यू जो आहे तो तलावपाळी व्ह्यूचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं मिळतो। आणि असे सुंदर चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या हॉलमध्ये मात्र नक्की। छत्रपती महाराज याच्यातनं पण तुम्हाला जर बघितलं तर छत्रपती महाराज तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली क्लिअर दिसतात, म्हणजे त्याला काय आडू काठीच नाही, एकदम सुपर आणि डुपर। तुम्ही सकाळचं महाराजांचं जर बघितलं तुमचा दिवस त्या पद्धतीने जाणार आहे, कारण महाराजांचं शौर्य तुम्हाला दिसणार आणि त्याच्यानंतर तुमच्या अंगामध्ये ऊर्जा येणार आणि त्या ऊर्जेचा स्रोत तुम्हाला मात्र हा फ्लॅट असू शकतो। आता ह्या फ्लॅटला ह्या हॉल आहे, हॉलच्या त्या साईडला 2 बेडरूम्स असणार आहे, किचन त्या साईडला असणार आहे आणि एक बेडरूम ह्या साईडला असणार आहे। तर त्याच्यामुळे आपण ह्या बेडरूमला जर ज्यावेळेला जातो, ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा परत बेडरूम तुम्हाला इथे मोठा मिळतो नक्की, कारण खूप मोठा फ्लॅट तुम्हाला इकडनं खूप मोठं बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतं। अधिक सगळ्यात चांगलं परत तुम्हाला इकडनं म्हणजे स्टँडिंग नव्हे, प्रॉपर चांगली अशी बाल्कनी मिळते। आणि तुमच्या बाल्कनीतनं जर तुम्ही क्रॉस बघितला क्रॉस व्ह्यू कल्याण ज्वेलर्सच्या जस्ट अपोजिटला, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या जस्ट अपोजिटला मामलेदार मिसळ आणि परत असा सुंदर एकदम व्ह्यू आहे तलावपाळीचा, ज्याच्यातनं तुम्ही बघितलं तिथं महाराज दिसतात, भगवंत दिसतंय। अशा पद्धतीचा खूप चांगला व्ह्यू असणारा हा फ्लॅट आहे। 3 BHKचा फ्लॅट असणार आहे, अनयूज अनटच असा फ्लॅट असणार आहे। आणि जर तुम्ही बघितलं त्याच्यासोबत आपल्याला स्टेशन साईडला असून सुद्धा याच्यामध्ये आपल्याला एक कार पार्किंगही मिळणार आहे। असं नाही की कार पार्किंग मिळणार नाही आहे, पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे। इथं तुमचं ह्याच्यात एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट असणार आहे। वॉशरूम बाथरूम टॉयलेटच्या साईडला इकडे जर आलात तर तुम्ही इथे स्टोरेज टाईप थोडंसं करू शकता, कारण हे त्याच्यासाठीच वापरात येऊ शकते, कारण छोटीशी बाल्कनी आहे, त्याच्यामुळे ती तेवढा खूप वापर होईल असं मला वाटत नाही आहे। पण फ्लॅट बाकी एक नंबर आहे, कारण स्पेसियस फ्लॅट आहे, कारण इथं हायराईज विषय नाही ना। बिल्डिंगला मात्र OC/CC कंप्लीट आहे, कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोन वगैरे घेऊ शकता। आणि इथे मात्र पेमेंटमध्ये खालीवर असणार आहे, पेमेंटचं थोडंसं इथं आहे काहीतरी। तर त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर इथं तुम्हाला चांगलं मोठं किचन मिळतं। हे किचन जर बघितलं तर असं एका साईडला मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं किचन आहे। किचनच्या ह्या साईडला तुम्हाला स्टोरेज वगैरे बनवण्यासाठी जागा आहे। त्याच्यानंतर किचनला पण स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनीतनं जरी आपण बघितलं तर आपलीच ह्याच कॉम्प्लेक्स ह्याच बिल्डिंगची एक दुसरी बिल्डिंग समोर तयार झालेली आहे, त्या बिल्डिंगचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधून दिसतंय। जर तुम्ही खाली बघितलं
त्याच्या खाली कमर्शियल आहे ना, वरती रेसिडेन्शियल आहे आणि इकडनं तुम्हाला ही जी हिरवळ आहे ही हिरवळ मात्र तुमच्या घरामधनं तुम्हाला ह्या किचनच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं दिसते। अशा पद्धतीचं हे किचन आहे। घरामध्ये खेळती हवा आहे, घरामध्ये उजेड भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याही गोष्टींचा काहीच प्रश्न नाही। किचन झाल्यानंतर किचनच्या जस्ट जर आपण शेजारी बघितलं तरी तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी दिलेलं आहे। आणि ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर इकडनं जर हे ओपन केलं तर इथे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीची बाल्कनी, ज्याच्यातनं तुम्ही इकडनं जरी बघण्याचा विचार केला तर तुमचं तलावपाळे मात्र तुम्हाला याच्यातनं परत दिसतं। असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा पाण्याचा व्ह्यू मात्र तुम्हाला याच्यातनं चांगल्या आणि पद्धतशीर मिळते। इकडे तुम्ही कपडे वगैरे वाळवायचा जरी विचार केला तर इथे सुंदर त्याची सुविधा मात्र नक्की होऊ शकते। याच्यात सगळ्याच गोष्टींमध्ये यांनी स्टँडिंग म्हणा किंवा प्रॉपर बाल्कनी मात्र इथं तुम्हाला दिलेली। परत तुम्हाला हे इथे थोडासा पॅसेज मिळतो। पॅसेजच्या नंतर आपण ह्या साईडला जातो, ह्या साईडला गेल्यानंतर तुमचं हे एक मोठं बेडरूम चालू होतं। हे बेडरूमची एंट्री नंतर इमिडिएटली तुम्हाला चांगल्या मोठं एक हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मिळतं। या अशा पद्धतीचं असणार आहे। याच्यात तुम्हाला सगळं लावून वगैरे आपण देणार आहोत, असं नाही की ते तसंच राहणार आहे। वॉशरूममधनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत जबरदस्त मोठा आणि पद्धतशीर असणार हा बेडरूम इथे बनवलेला आहे। हा बेडरूम जर तुम्ही इथे आला तर एवढं मोठं कपाट तुमचं इकडं आहे। कपाटाच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर परत खूप मोठा असा बेडरूम मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वापरायला मिळतो। आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूममधनं जर सकाळी आपण बाहेर ह्या बाल्कनीमध्ये आलो तर ह्याची बाल्कनी मात्र काही छोटी अशी प्रॉपर बाल्कनी आहे, ज्याच्यात तुम्ही प्रॉपर बाल्कनीचा वापर मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो। अशा पद्धतीची बाल्कनी आहे। हे ग्रिलही आपण थोडंसं पलीकडं घेतलं तर तेही थोडंसं हे होईल, पण याच्यातनं जर तुम्ही बाल्कनीतनं जर आपण हे बघितलं ना तसं मन प्रसन्न वातावरण राहिल्यासारखं जाणवते। कारण हा तलावपाळी, हे छत्रपती महाराज, त्याच्यानंतर मंदिर, हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं व्ह्यू बाकी ह्या फ्लॅटचा एक नंबर आहे। म्हणजे पैसे वसूल कार्यक्रम इथे नक्की होऊ शकतो, कारण की व्ह्यू खूप चांगला आहे। ठाणा स्टेशन 2 मिनिटामध्ये ठाणा स्टेशनला आपण पोहोचू शकतो, अशा पद्धतीची ही जागा आहे। खूप सुंदर चांगल्या पद्धतीची ही जागा आहे, कारण 2च मिनिटात तुम्ही ठाणा स्टेशनला जाणार आहात। ज्या मंडळीला थकलेत बाबा आता की आता नाही मला चालणं फिरणं एवढं कोण करत बसणार आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि चांगला हा फ्लॅट असू शकतो। त्याच्यानंतर हे शेवटचं बेडरूम असणार आहे। हे शेवटचं बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर याची पण साईज तुम्हाला अप्रतिम आहे, कारण की ही पण साईज मोठी बघा। ही गाडी ह्या साईडला जर तुम्ही बघितली एवढा मोठा बेडरूमच आहे। बेडरूम जर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या साईडला जरी आलो तर इथे तुम्हाला परत असं एक कपाटाची जागा मोठी, कारण कपाट हे इकडे वेगळं लागल्यानंतर तुम्हाला तुमची बेडरूमची जागा प्रॉपर आणि तशीच पद्धतशीरपणे तुम्हाला शिल्लक राहते। आणि परत विशेष म्हणजे ह्या बेडरूमला पण तुम्हाला अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी। ह्या बाल्कनीतनं जरी आपण बघितलं तर तुम्हाला असे हिरवळच डोळ्यासमोर मोठमोठे झाडं आहेत, ते तुम्हाला हिरवळ तुमच्या डोळ्यापुढे याच्यामध्ये पण शिल्लक आणि तशीच राहणार आहे। अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे। याच्यासोबत एक कार पार्किंग मिळेल। त्याच्यानंतर आता ह्याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट पण तुम्ही जर बघितलं, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि जे मेंटेनन्सचे चार्ज वगैरे ते सगळं पूर्ण पॅकेजला हा फ्लॅट असणार आहे। हे आपल्याला सांगताना सांगितलेलं इकडून सगळं मिळून तुम्हाला 3,60,00,000 रुपये याची कोट केलेली अमाऊंट असणार आहे। 3,60,00,000 मध्ये ह्याच्यात निगोशिएशन पार्टचे आणि 1% असणार आहे। की जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला सांगा। 3,60,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो। तुम्ही फ्लॅट बघा, आवडलं तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टींची चर्चा आहे ते तुमच्या समोरच होते। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोजचा आपला कार्यक्रम चाललेला आहे। आमच्या घर तुम्हाला पसंत पडत असतील, पडत नसतील, पण तेवढं आम्हाला एक सबस्क्रायबर जास्त करा ना, कारण काय सबस्क्रायबर्स केलं ना आम्हाला असं वाटतं आम्ही काम करतोय, अजून काम करत राहावं, अजून काम करत राहावं। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।